निकाल लागलेला आहे, काय सांगशील, कधी निकाल आणि काय लागलेला? म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी पोलीस उपनिरीक्षकसाठी परीक्षा घेतली जाते, मग मी 2022 साठी ही परीक्षा दिली होती आणि त्याचा निकाल काल 1 ऑगस्ट रोजी लागलेला आहे आणि माझी PSI या पदी निवड झालेली आहे. कसा अभ्यास केलास, कुठं राहतेस, काय कशी सुरुवात झाली तुझी? म्हणजे मी जन्मल्यापासून म्हणजे आईच्या आईकडे म्हणजे आजीकडेच राहायला होते आणि थोड्या वर्षांनी मग म्हणजे माझ्या आईचं म्हणजे बाबांशी पटत नव्हतं आणि ती सुद्धा मग त्यांना सोडून इकडे चालली. मग आम्ही तेव्हापासून इकडे आजीकडेच राहायला होतो. मग मी माझं प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या PB साळुंखे ह्या शाळेतून झालेलं आहे. त्यानंतर मग मी 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण आदर्श प्रशाला कोल्हापूर या शाळेतून पूर्ण केलं आणि मग मी 11वीला कॉमर्ससाठी DD शिंदे सरकार कॉलेज या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं. माझं ग्रॅज्युएशनसुद्धा तिथंच झालं आणि मग मी M.Com म्हणजे M.Com साठी डिस्टन्सला ॲडमिशन टाकलं आणि त्यासोबत MPSCचा म्हणजे मला स्पर्धा परीक्षा करायचं होतं म्हणून मी त्याचा अभ्यास त्यासोबत चालू ठेवला आणि 2022ची म्हणजे ही परीक्षा मी पास झाले. तसं बघायला गेलं तर म्हणजे हा प्रवास खरंच खूप खडतर होता, कारण आईनं घरकाम करून वगैरे म्हणजे माझा सांभाळ केला. त्यानंतर मला माझे मावशी म्हणजे नातेवाईकांची तशी खूपच चांगली साथ लागली. मग मावशीचे मिस्टर, माझा मावस भाऊ ह्यांनी मला आर्थिक पाठबळ दिलं. पण पुढे झाल्यानंतर म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर म्हणजे मला असं झालं की आता मला स्वतःला म्हणजे स्वतःचा जबाबदारी स्वतःलाच उचलायला पाहिजे, म्हणून मी पार्ट टाईम जॉब करायचं ठरवलं आणि मी पार्ट टाईम जॉब म्हणजे 5 वर्ष पार्ट टाईम जॉब करत होते आणि त्याचसोबत मी MPSCचा अभ्याससुद्धा करत होते. आणि हे सगळं करत म्हणजे आज मी हा दिवस बघते आणि खरं म्हणजे जी मी स्वप्न कॉलेजमध्ये असताना बघितली होती ती आज मी जगते. काय काम करत होतीस तू आणि कसं तुझं हे दिनचर्या असायची, किंवा घर खर्च असेल किंवा इतर गोष्टी असतील तर कसं भागवत होतीस? म्हणजे माझी दिनचर्या म्हणजे मी सकाळी कॉलेजला जायचे, त्यानंतर जॉबला जायचे, त्यानंतर माझा MPSCचा अभ्यास पूर्ण करायचे आणि जॉब म्हणजे माझ्या मित्राचं राजाबाळ पान मंदिर राजारामपुरीत दुकान आहे. ते घरात ते पानं बनवून देतात. मी त्यांच्या घरी त्यांना मदत करायला जात होते. मग त्याच्यासाठी ते मला पैसे देत होते. सुरुवातीला मला 2,000 रुपये म्हणजे मिळायचे आणि नंतर 4,000 पर्यंत मिळायला लागले. मग माझं घर भाडं होतं 2,000. मग मी त्यातून घर भाडं भागवलं आणि माझे काय खर्च असतील म्हणजे माझे पुस्तकं असतील किंवा अभ्यासिकेची फी असेल या गोष्टी मी माझ्या म्हणजे येणाऱ्या पैशातून भागवल्या. त्यानंतर मी म्हणजे मला असं वाटायला लागलं की मेन्सचा अभ्यास करायला मला वेळ पुरत नाही आहे, जॉब करते त्यामुळे, म्हणून मी जॉब सोडला आणि मग माझ्या अभ्यासाशी रिलेटेडच मला काय करता येईल का ह्यावर मी फोकस केलं. तर मग मला पोलीस भरतीच्या पोरांना मॅथ्स शिकवण्यासाठी ऑफर आलेली क्लासेसची. मग मी तिथं म्हणजे त्यांना मॅथ्स शिकवायला जायला लागले. मग ते मला असं झालं की माझ्या अभ्यासातूनच हे होते, म्हणजे तो माझा वेळ इन्व्हेस्ट व्हायला लागला, म्हणजे वाया जात होता जो आधी. आणि त्याचसोबत म्हणजे मला एक मिनिट काय बोलायचं होतं. MPSC व्हायचं असेल तर क्लासेस लावायला लागतात, पुस्तकं घ्यायला लागतात, खर्चिक हा सगळा गोष्ट आहे, तर तू कसं मॅनेज केलं? मला असं वाटतं की क्लासेस कंपल्सरी लावावेच लागतात असं काही नाही. जर तुमचं बेसिक पूर्ण असेल म्हणजे जे शाळेत शिकवलं ते जर तुमचा पाया पक्का असेल ना तर तुम्हाला क्लासेसची गरज नाही आहे. आणि म्हणजे खूप खर्च असंही म्हणता येणार नाही, कारण कसं आहे आर्थिक परिस्थिती खडतर असून सुद्धा जर मी आज हा दिवस बघू शकते तर माझं तर म्हणजे अशा गरीब कुटुंबातून जे स्पर्धा परीक्षा करतात त्या मुलांना माझं सांगणं आहे की तुमची परिस्थितीच तुम्हाला कणखर बनवत असते आणि तेच तुम्हाला प्रोत्साहन मिळत असतं की तुम्हाला हे करायचंच आहे आणि तुम्ही करू शकता. आणि तसंच बघायला गेलं तर तुमचे सेल्फ स्टडी असेल किंवा तुमचं मित्रमंडळ असेल, तुमचा फ्रेंड सर्कल खूप मॅटर करतो MPSCच्या प्रवासात. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना पास होताना बघून वाटतं की मला सुद्धा व्हायचं एक दिवस. खरं तर खूप कष्टातनं तू काढलेलं आहेस. घरी आल्यानंतर लक्षात येतं, असं वाटलं होतं की आपण हा टप्पा पार करू? म्हणजे तसं एकच मिनिट थांब. हे अश्रू तुझे खरं तर हे आनंद अश्रू आहेत. 4 दिवसापूर्वी जर आले असते तर ते चिंतेचे असायला पाहिजे होते. काय भावना आहे तुझी आता? खरं तर डोळ्यात अश्रू सुरू असतात.
म्हणजे तसं माझं म्हणजे अकॅडमिक बघायला गेलं तर माझं चांगलं होतं. म्हणजे मला 10वीला चांगले पर्सेंटेज होते, 12वीला चांगले पर्सेंटेज होते. त्यामुळे माझा स्वतःवर विश्वास होता की मी अभ्यास करूच शकते. आणि बाकीचे क्षेत्र निवडायची म्हणली तर तिकडे जास्त म्हणजे खर्च किंवा CA वगैरे करायचं असते तर खूप महागडे क्लासेस लावायला लागत होते. पण स्पर्धा परीक्षेमध्ये अशी म्हणजे हे होती की बाबा तुम्ही स्वतःच्या जीवावर काहीतरी करू शकताय, आणि म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. आणि माझा स्वतःवर पूर्ण विश्वास होता की मी हे करूच शकते, म्हणून मग मी हे करायचं ठरवलं. खरं तर परिस्थिती सगळ्या गोष्टीला कारणीभूत असते. तुझं घर खूप लहान आहे, त्यानंतर कुठली इतर भौतिक सुविधा सुद्धा इथं नाही आहेत. कधी मनात खचलीस किंवा असं कधी विचार आला की कसा टप्पा आपण पार करायचा आहे, बॅकिंगला आपल्या कोण नाही आहे, असं कधी विचार मनात आला होता? म्हणजे खूपदा असं व्हायचं की यार म्हणजे मीच का, म्हणजे मलाच काय एवढ्या अडचण येतात, मलाच काय ह्याच्यावर मात करायची असं वाटायचं. पण कसं होतं माझ्याकडे ऑप्शन नव्हता. म्हणजे मला आईला सपोर्ट करायचंच होतं कारण त्याच्याशिवाय ऑप्शनच नव्हता माझ्याकडं. आणि म्हणजे कसं होतं 10वीला पण म्हणजे आता घरात मला अभ्यास करता येत नव्हता. मग 10वी 12वीला मी माझ्या मैत्रिणीच्या स्लॅबवर जाऊन अभ्यास करायचे. मग म्हणजे त्यामुळं म्हणजे ते माझं शाळेत असतानाच ते बिल्ड झालं होतं की बाबा कुठलीही सिच्युएशन असू दे अभ्यास करायला पाहिजे. मग दंगा असू दे नाहीतर काही असू दे, व्यवस्थित वातावरण असू दे. त्यामुळे MPSCच्या प्रवासात मला अभ्यास करताना काय अडचणी आल्या नाहीत. आणि ज्या काय म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड किंवा सिलेबसशी रिलेटेड काय ज्या अडचणी आल्या असतील ते मग सॉल्व्ह करायला माझे मित्रमैत्रिणी होते. परत मला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं म्हणजे जे काय माझे शाळेचे शिक्षक असतील म्हणजे त्यामुळेच मी आजचा दिवस बघू शकते. खरं तर तू दिवस रात्र याच खोलीमध्ये तू अभ्यास केलास, सपोर्टला फक्त आई तुझी होती. पास झाल्यानंतर काय दोघींमध्ये काय झालं, म्हणजे आतून तुला काय वाटलं की आता म्हणजे माझ्यासाठी म्हणजे असं होतं की बाबा ऑन क्लाउड नाही कारण झालंय आता, कारण ही परिस्थिती बदलायला एक चान्स मिळालाय. आणि म्हणजे कसं होतंय की आपल्याला खूप कमी संधी मिळतात आणि त्याचं सोनं करणं आपल्या हातात असतं. आणि कदाचित मी या संधीचं सोनं केलं असं मला वाटतं. आणि मी जेव्हा सांगितलं तेव्हा तिला सुद्धा अश्रू अनावर झाले होते आणि ती माझ्यापेक्षा जास्त म्हणजे ती रडत होती. कारण तिचा पण खूप कष्टाचा प्रवास आहे, अगदी लहान असल्यापासून काम करणं असेल किंवा काय. आणि हा इथपर्यंत येऊन म्हणजे एक म्हणजे शेवट गोड होतो असं म्हणता येईल आणि तोच झालेला आहे. 16वा रँक किंवा महाराष्ट्रात काय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये माझी 16वी रँक आलेली आहे. म्हणजे जेव्हा माझी 20ची मेन्स गेली होती 3 मार्क्समध्ये, त्यावेळेस मी ठरवलेलं की 22ची मेन्स देताना इतके मार्क्स पडायचे की आपल्याला म्हणजे कट ऑफचा विचारच करायला लागायला नको. आणि 22ला इतके मार्क्स पडले की मला कट ऑफपेक्षा 24 मार्क्सची लीड होती. त्यामुळं माझा रँक पण चांगला आला. हो खूप. हा 1 मिनिट ते साम TV वाला थोड्या वेळात करू. होय काय सांगा कसं तिला सपोर्ट करत होता त्यावेळी तुमच्या मनात काय चाललं होतं, लेख होईल का ओझं होतं की लग्न लावून द्यायचं बाबा असं काय होतं? नाही, माझ्या मनात नव्हतं अजिबात लग्न करून द्यायचं तिचं. शिक म्हणलं, माझी शाळा कमी झाली तर तू शिक म्हणून सांगितलं तिला. तू पुढे म्हणजे हे हो म्हणून सांगितलं. कसा अभ्यास केला लेखीनं काय सांगा? तिनं चांगलाच केला अभ्यास. अंधारात वगैरे ती अशी करत होती. मग लॅब्ररीत तिने जायची. तिला आम्ही 5 पैसे पण तिला दिलेले नाहीत. तिने स्वतःच्या पायावर हे केलं. तिनं PSI झाली. क्लास नाही, पाठीमागं कोण हे नाहीये अशा स्थितीमध्ये झालेली आहे ती. होय. जेव्हा लेखीने सांगितलं की पास झाली म्हणून काय वाटलं मनाला? मनाला आनंद झाला मला खूप. माझी पोरगी एवढी झाली. नको. समाधानी आहे का, सुखी आहेत का? सुखी आहे की? होय, आनंदी आहे. आनंदी आहे. होय, आयुष्यात आता सगळं मिळालं. जेवढं पोरग्याने केलं ना तेवढं पोरगीने केलं. तुम्हाला आधार तुमच्या आईनं दिला, तुम्ही तुमच्या मुलीला आधार दिलेला आहे. होय, माझाच तिला आधार आहे. आणि तिचे मेवणे त्याने क्लासला वगैरे पैसे दिले आणि भाचा त्याने दिले. आता आनंद वाटतो? आता आनंद आहे. होय, आता खूपच आनंद. PSI झाली. तुमचं नाव सांगा? माझं सुधा शिंदे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.